मित्रांनो, आपल्यापैकी सर्वांनीच लहानपणी भातुकलीचा खेळ तर नक्कीच खेळलेला असेल, पण काळाच्या ओघात हा खेळ कालबाह्य ठरत चालला आहे। मोबाईल फोन आणि व्हिडिओ गेम्सच्या दुष्टचक्रात अडकलेल्या या लहान मुलांना भातुकलीसारख्या पारंपरिक खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी घेतलेला हा एक उपक्रम। आणि हा उपक्रम होता भातुकलीची भांडी बनवणे। कोणत्याही उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह मात्र दांडगा असतो। अस्मिताने तर स्वतः मैदानातील माती खणून आणली, ती घरी आणून चाळली आणि त्यानंतर माती भिजवून मातीचा गोळा तयार केला। आलिशाने पण त्याचप्रमाणे माती चाळून मातीचा गोळा तयार केला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी ह्या मातीच्या गोळ्यापासून विविध प्रकारची भांडी बनवली। भातुकलीचा खेळ म्हणजे फक्त बालपणीचा खेळ नव्हे, तर कळत नकळत घर व्यवस्थापनाचे संस्कार या बालमनावर होत असतात। आणि हे पारंपरिक खेळ जर टिकवून ठेवायचे असतील तर लहान मुलांना या खेळांची ओढ लागायला हवी। आपण घेतलेल्या या उपक्रमात मुलांनी पारंपरिक चुलीपासून ते आधुनिक शेगडीपर्यंत सर्व प्रकारची भांडी बनवली बरं का। चला तर पाहूया आता विद्यार्थ्यांनी मातीपासून बनवलेली भातुकलीची भांडी।